एवढा थिल्लरपणा सुषमा अंधारेंनी राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये केला. सुषमाताई, आदित्य ठाकरेच्या लग्नामध्ये तुम्ही देखील एवढं नाचणार नाहीत. राहुल गांधीच्या कार्यक्रमामध्ये जाऊन त्या नाचल्या. अरे नव्या बन, तुझ्या घरात तुझी आई बहीण बायकोला तू असंच बोलतो का? तू त्या अशोक खराची अवलाद आहे का? तोंडावरून तू अशोक खराची नाजाची अवलाद वाटतोस. तुझ्या घरी आला होता का अशोक खरात? भाजप प्रवक्ते नवनाथ बन हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि यावेळी कारण ठरलंय शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल त्यांनी केलेलं आक्षेपार्ह विधान. नवनाथ बन यांनी नेमकं काय म्हटलं होतं ते एकदा ऐका. आपलेच लोक दुसऱ्याच्या लग्नामध्ये जाऊन नाचतायत, याचं आत्मचिंतन उद्धवजी ठाकरे, संजय राऊत करा. काय थिल्लरपणा कार्यक्रमामध्ये पुण्याच्या केला त्या सुषमा अंधारेंनी. बघा सुषमाताई, आदित्य ठाकरेच्या लग्नामध्ये तुम्ही देखील एवढं नाचणार नाहीत. उद्धवजी ठाकरेंच्या कार्यक्रमात देखील एवढे तुम्ही कधी नाचला नाहीत. सुषमा अंधारे यांनी राहुल गांधींची अपॉइंटमेंट घेण्याचा आणि सुप्रिया श्रीनेत यांच्यासोबत काल बसून डील देखील केली की मला काँग्रेस पक्षामध्ये घ्या, उभाटा गटाचं काहीही खरं नाही असं म्हणून सुषमा अंधारेचा थिल्लरपणा आता काँग्रेसमध्ये बघायला मिळणार आहे. नवनाथ बन यांच्या या वक्तव्यानंतर आता ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. निष्ठावंत शिवसैनिक अतुल राजे भवर यांनी थेट व्हिडिओच्या माध्यमातून नवनाथ बन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. नवनाथ बन म्हणजे अशोक खरातचे नाजायज औलाद आहे. नवनाथ बन, तुझ्या घरातील आई बहिणींना अशाच पद्धतीनं बोलतो का? इतकंच नाही तर अतुल राजे भवर यांनी नवनाथ बन यांना मानखुर्दचा डुक्कर अशी उपमाही दिली. भाजपचा डुक्करच्या प्रवक्ता नवनाथ बन, जो मानखुर्दच्या डुक्कर नायकाचा एक डुक्कर आहे, त्यानं आज एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. शिवसेनेच्या आमच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांना तो म्हणतोय की राहुल गांधीच्या कार्यक्रमामध्ये जाऊन त्या नाचल्या. या डुक्करच्या नवनाथ बनला मला सांगायचं आहे, अरे नव्या बन, तुझ्या घरात तुझी आई बहीण बायकोला तू असंच बोलतो का? कुठून बाहेरून आल्यानंतर तू असंच बोलतो का घरामध्ये? तू कुठून नाचून आले, काय आले, काय केले? तुझ्या घरामध्ये आया बहिणी आहेत का नाही? तुझ्या पक्षाने तुला हे संस्कार दिलेत का? डुक्कर छाप. अजून काय म्हणतो की सुषमाताई या काँग्रेसमध्ये जाणार. तू का अशोक खराची अवलाद आहे का? तू त्या अशोक खराची अवलाद आहे का? तोंडावरून तू अशोक खराची नाजाची अवलाद वाटतोस. तुझ्या घरी आला होता का अशोक खरात? थोबाडावर तर अशोक खराची अवलाद वाटतो तू. तू का भविष्यकार आहे का? की कोण कुठं जाणार, कुठल्या पक्षात जाणार? अरे महाराष्ट्राचे प्रश्न मांड. प्रवक्ता केले ना तुला पक्षाने. प्रवक्त्याचं काम काय असतं की महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या मांडणे, भूमिका मांडणे, अडीअडचणी मांडणे. तू काय करतो? डुक्कर छाप, दुसऱ्याची मापं काढतो. मग तुझी मापं आम्हाला काढावं लागतात. आम्ही पण शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे. आता पेट्रोलच्या भावाबरोबर आता साखरेचे भाव येतील असं वाटायला लागलंय. पेट्रोल गॅसच्या दरामध्ये जे आता सध्या भाव आहेत तसं एक दिवाळीपर्यंत 100-150 रुपये किलो साखर होईल. हे प्रश्न मांडणं बढव्या. वारंवार तू शिवसेनेवर बोलतोस, उद्धव साहेबांवर बोलतोस. हाच उद्योग आहे ना तुझा? 4-4 दिवस आंघोळ करत नाही बडव्या. थोबाड बघ तुझा आरशामध्ये जाऊन. दाढी करायला पैसे नसते 100-200 रुपये घेऊन जा आमच्याकडून. बेकार जोड अवलाद. हे असली गाढवं जर बसवलेली असतील ना प्रवक्ते पदावर, भाजपचं कल्याण आहे. एका बाजूला भाजप प्रवक्त्यांचं वक्तव्य, त्यावर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पलटवार आणि आता या वादात भाजपकडून किंवा नवनाथ बन यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मात्र राजकीय मतभेद असले तरी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांवर टीका करताना वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर जाणं योग्य आहे का, हा प्रश्नही आता उपस्थित होतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा.